नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपलं धारातीर्थ गडकोट मोहीम 2026 मध्ये. श्री क्षेत्र लोहगड ते श्री भीमगड मार्गे राजमाचीगड अशी ही मोहीम आपली होणार आहे. गुलामी अंधार फिट सूर्य से उभा उगवली. माझं वय आता मे महिन्यात 79 लागते. काय माहितीये का, आपणाला गडकोट मोहीम किंवा गड बघायला यामुळं मिळतं. जसं राजमाचीचे 2 किल्ले आहेत, मनोरंजन असेल, श्रीवर्धन असेल, वाघजाईचा घाट मी तुम्हाला जसं म्हटलं तो देखील इथं आहे. त्यानंतर लगीनमाळाची वाट आहे, देवी दगडाची वाट आहे. अशा भरपूर घाटवाटा ज्या आहेत त्या राजमाचीच्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत धारकऱ्यांना आहे की नाही, ही धारातीर्थ गडकोट मोहीम 2026 ज्यांनी अनुभवली असेल त्यांना आहे की नाही, आपला कांदट ते कांदोशी जी काही मोहीम झाली होती त्याचा नक्कीच अनुभव आलेला असणार आहे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु. आजी सोनियाचा दिनू. गुरु एक आम्हा असाला भला, जसा अमृताचा वसाला भला. गुरु एक आम्हा असाला भला, जसा अमृताचा वसाला भला. दिशा दाविली पावलो पावली, दिशा दाविली पावलो पावली. तसा ईश्वराचा ठसाला भला. किसी भी प्रकार का व्यसन किसी सनातनी के जीवन में नहीं होना चाहिए. यही ध्येय वाक्य लेकर के भिड़े गुरुजी इस पूरी यात्रा को निकालते हैं. लेकिन दुर्भाग्य, बहुत से इसमें कार्यकर्ता आज हमको मिले. आज आप यहां से जब जाएं इस मुहिम से तो एक संकल्प लेकर के जाएं कि भिड़े गुरुजी को मानने के साथ साथ भिड़े गुरुजी की भी माननी है. उनका एक ही लक्ष्य है कि हर धारकरी निर्व्यसनी होना चाहिए, दुर्व्यसनी नहीं होना चाहिए. ऐसा ना हो कि आप भिड़े गुरुजी को तो माने पर भिड़े गुरुजी की ना माने. ये उनका ध्येय वाक्य है कि हमें किसी भी प्रकार के मांस मदिरा का सेवन नहीं करना है. हमारा आचरण शुद्ध होना चाहिए. असे मुझी कोरी पाटी जरी, तुम्ही ठेवलात हात पाठीवरी. असे मुझी कोरी पाटी जरी, तुम्ही ठेवलात हात पाठीवरी. मुळारंभ केला तुमच्या कृपेने, समारंभी हा वारसाला भला. ज्यावेळेस आपण मावळ तालुक्याच्या अशा परिसरामधून धारातीर्थ गडकोट मोहीम करत असतो की नाही, त्यावेळेस काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या, जसं की ह्या भागामध्ये खूप आपल्याला गडकिल्ले पाहायला मिळतात. काल आपण पाहिलेले लोहगड असेल, विसापूर असेल, आज आपण जो पाहणारे राजमाचीचे 2 किल्ले ते श्रीवर्धन असेल, मनोरंजन असेल, त्यानंतर ढाकचा किल्ला आहे, तुंगी आहे, तिकोना आहे, असे भरपूर किल्ले आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात.
मावळ खोरं जर म्हणायला गेले ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य त्यांनी उभा केलं होतं तर ह्याच मावळ खोऱ्यातने त्यांनी उभा केलं होतं. आणि त्याचमुळं आज आपण ह्या वाट्याने चालत असताना त्या धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांच्या आठवण आपल्याला ह्या मार्गाने चालत असताना होत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टीची अनुभूती घेण्यासाठीच आपण या धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये सामील होत असतो. ह्या आजच्या वाटेला आपण शिवकालीन वाट का म्हणू शकतो किंवा पुरातन काळातली वाट का म्हणू शकतो. तुम्ही बघत असाल घाटाला जशी आपण सुरुवात केली की नाही तसे कातळात कोरलेल्या पावट्या तुम्हाला इकडे पाहायला मिळत आहेत. सुरुवातीलाच आहेत ह्या. आणि इथून पुढे असं गेल्यानंतर तुम्ही बघाल तिथे जे पत्रा लावलेलं आहे म्हणजे ते देवीचं मंदिर आहे आणि तिथंच ती वाघजाई देवीचं ठाणं वसलेलं आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण घरी वावरत असताना कधीच आपल्याला त्या गोष्टीची जाण होत नाही. जी जाण आपल्याला अशा सह्याद्रीच्या दराखोऱ्यांमध्ये आल्यानंतर होते. आपल्याला धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांची जाणीव आपसूक इथं होत असते. कारण की तुम्ही बघत असाल गुरुजींनी हे जे काही आपल्याला धारातीर्थ गडकोट मोहिमेचा वेळ लावून दिलेला आहे त्या वेडापोटी त्या जाणीवेपोटी आपण हे सगळं करत असतो. मागच्या 40 वर्षांपासून ज्या मोहिमा होत आहेत आणि धारकरी या मोहिमेमध्ये संख्या वाढत आहे त्याचं कारण एकमेव आहे. इथं आल्यानंतर शिवछत्रपती शंभू छत्रपती कसे जगले असतील कसे राहिले असतील त्यांना कसा अनुभव भेटला असेल तो अनुभव घेण्यासाठी साक्षात आपण या धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये येत असतो. इथं खर्ची पडलेल्या धारातीर्थ काय म्हणू शकतो आपण मावळ्यांचं बलिदान या सह्याद्रीच्या दराखोऱ्यांमध्ये त्यांनी आपल्याला स्वराज्यासाठी दिलं होतं आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण ह्या मोहिमा चालत असतो. आपण जसं भंडाऱ्याच्या ठिकाणी पोहोचलो की नाही तसं आपला कर्जत शहर चालू झालं. आणि ह्या कर्जत खालापूर शहराचे आमदार महेंद्र शेठ थोरवे आत्ता मोहिमेमध्ये दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याकडून की नाही मोहिमेबद्दल भिडे गुरुजींबद्दल एकंदरीत शिवप्रतिष्ठानबद्दल जे काही त्यांचं मत आहे ते जाणून घेऊयात. आता शिवप्रतिष्ठानचे सगळे धारकरी एकत्रपणे येऊन हे गडकिल्ल्यांची जी मोहीम आपण घेतलेली आहे ही संकल्पनाच खरोखरच की आगळी वेगळी संकल्पना आहे. आणि या संकल्पनेतून आजच्या युवकांना छत्रपतींनी केलेलं कार्य छत्रपतींचे जे विचार होते हे विचार जिवंत ठेवण्याचं काम भिडे गुरुजींच्या माध्यमातून होत आहे. या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे. श्रद्धस्व श्रद्धा पाहिजे आपल्या अंतकरणात ठेवूया की मी हात वरती केला होता शिवाजी महाराजांनी पाहिला संभाजी महाराजांनी पाहिला मला केलंच पाहिजे. मी हात वरती केला नाही मी निश्चय केला आणि आपण कामाला लागूया. रात आली राखणीला जाग आली पापणीला सुखाच्या या पेरणीला थंडावा या धरणीला विकृतीच्या सारणीला वह्याच्या या खांडणीला देह लागो कारणीला चांद जसा चांदणीला भाऊ दे भंडाऱ्याचा कल्लोळ आन भाऊ दे भंडाऱ्याचा कल्लोळ गजर चालला चांग भल गजर चालला चांग भल गजर चालला चांग भल